भाजीपाल्याचे उत्पादन घेताना त्याची योग्य वेळी आणि योग्य प्रकारे काढणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते। चुकीच्या पद्धतीने किंवा उशिरा काढणी केल्यास उत्पादनाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा कमी होऊ शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाजीपाल्याची काढणी कधी करावी आणि तसेच त्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत। भाजीपाल्याची योग्य काढणी का महत्त्वाची आहे? भाजीपाल्याच्या उत्पादनात काढणीचा कालावधी आणि पद्धती महत्त्वाची भूमिका बजावतात। योग्य पद्धतीने काढणी केल्यास भाजीपाला ताजा आणि चविष्ट राहतो, बाजारात अधिक मागणी मिळते आणि योग्य दर प्राप्त होतो, साठवणुकीचा कालावधी वाढतो, वाया जाणारा माल कमी होतो। भाजीपाला काढणीसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? वेळेवर आणि नियमित काढणी करावी। भाजीपाला योग्य परिपक्वतेत आल्यावर ताबडतोब आणि नियमितपणे काढणी करावी। विलंब झाल्यास भाजीपाल्याचा स्वाद, पोत आणि उत्पादन क्षमता कमी होते। योग्य वेळ निवडावी। काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या थंड हवामानात करावी। यावेळी भाजीपाला ओलसर आणि ताजातवाना असतो, त्यामुळे त्याचा टिकाऊपणा वाढतो। काळजीपूर्वक हाताळणे। काढणी करताना भाज्यांचे दाबणे, खरचटणे किंवा जास्त धक्के बसणे टाळावे, यामुळे भाज्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढते। स्वच्छता आवश्यक। काढलेल्या भाज्या वाहत्या पाण्यात धुवाव्यात, यामुळे मातीचे कण, सूक्ष्मजंतू आणि उष्णतेचा प्रभाव कमी होतो। स्वच्छ भाजी बाजारात अधिक आकर्षक दिसते आणि टिकाऊ राहते। खराब भाज्यांची निवड। डाग आलेल्या, कुजलेल्या किंवा दबलेल्या भाज्या वेगळ्या कराव्यात। अशा भाज्या इतर ताज्या भाज्यांवर वाईट परिणाम करू शकतात। भाजीपाल्याची काढणी कधी करावी? भाजीपाल्याच्या गुणवत्तेसाठी त्याची योग्य वेळी काढणी करणे गरजेचे आहे। कोवळ्या आणि लुसलुशीत भाज्यांची काढणी केल्यास चव आणि गुणवत्ता उत्तम राहते। बाजारात चांगला दर मिळतो, भाजीपाला दीर्घकाळ ताजा राहतो। सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेस काढणी करणे फायद्याचे ठरते, कारण यावेळी तापमान तुलनेने कमी असते, त्यामुळे भाजीपाला जास्त वेळ ताजा राहतो। गरम हवामानात काढणी केल्यास भाजी पटकन कोमेजते आणि तिचा दर्जा कमी होतो। भाजीपाल्याच्या काढणीसाठी योग्य वेळ आणि योग्य पद्धतीचा अवलंब केल्यास त्याच्या गुणवत्तेत आणि बाजार मूल्यात मोठी वाढ होते। अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा।